असली पहिला आहे तो म्हणजे कर्तृवाचन, द्वितीय असली कर्मवाचन आहे. ते आपण थोडक्यात बघूया. पहिले आपण कर्तृवाचनाचा विचार करूया. कर्तृवाचन तुम्हाला मी वाक्य या ठिकाणी सांगतो. बालकः पुस्तकं पठति. बालक पुस्तकं पठति. मागच्या वर्षी आठवडीत आपण शिकलेलो. यांच्यामध्ये काय आहे ते मला थोडक्यात सांगायचं आहे. गत्याची विभक्ती कोणती आहे आणि क्रियापद कसं आहे ते मला एकदा सांग. बघा, कर्ता बरोबर, बालक, देव देव देवा प्रथमा, बालक कर्ता प्रथमा विभक्ती, प्रथमा एक वचन, बरोबर. बालक कर्ता प्रथमा एक वचन. पुस्तकम, पुस्तकम कर्म आहे. पुस्तकम नपुंसकलिंगी शब्द आहे, त्या दृष्टीने त्या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये आहे. कर्माची विभक्ती काय असते? कर्म द्वितीय विभक्तीत असते. कर्म द्वितीय विभक्तीमध्ये असते. याची तृतीय विभक्ती वचन पुरुषाप्रमाणे बदलणार आहे. इथे कर्त्याचं वचन पुरुष कसं आहे? हे प्रथमा एक वचन आहे, बरोबर. प्रथमा एक वचन आहे. क्रियापद कसं आहे? पठती. पठती पठ धातू आहे आणि याला आपण प्रत्यय लावलेला आहे ती. ती हे लट लकाराचं प्रत्यय, लट लकारास्य प्रत्यय म्हणतो. ती त अंती प्रथम पुरुष, सी थ थ मध्यम पुरुष, प्रथम एक वचन, प्रथम एक वचन. मला लक्षात, कर्त्याच्या वचन पुरुषाप्रमाणे बदलणारे क्रियापद असते. कर्त्याच्या वचन पुरुषाप्रमाणे बदलणारे क्रियापद असते. अहम पुस्तक क्रियापदम कथम असते? किंमते बदलू पठामी. बाबा सहम करताय काय? सहम करताय म्हणून हे बदलतं. हे कोणत्याही प्रयोगामध्ये होतं. हा सगळ्यात महत्वाचा भाग याच्यामध्ये. अहम पुस्तकम पठामी हा सर्वनामाचं प्रथम एक वचन, असं सर्वनामाचे प्रथम एक वचन. हे नपुंसकलिंगी आहे, द्वितीय विभक्ती आलेली. याबद्दल कर्तृवाचन असं आहे. कर्तृवाचन समजलं का? कळलं का? मला एकदा परत सांगा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याची कोणती विभक्ती असते? एकाने बोलावून सांगा पटकन. पटकन बोला. प्रथम विभक्ती असते. कर्तरी प्रयोगात कर्त्याची प्रथम विभक्ती असते. द्वितीय विभक्ती असते. काय सांगितलं नाही आमच्या तुम्हाला? काय सांगितलं? कर्त्याच्या वचन पुरुषाप्रमाणे बदलणारे क्रिया. कर्त्याच्या वचन पुरुषाप्रमाणे बदलत असते. कर्तव्यामध्ये कर्त्याची तृतीय विभक्ती असते. काय असते? कर्त्याची तृतीय. म्हणजे मी लिहितो आता पहिले. तृतीय, कर्त्याची तृतीय विभक्ती असते. बालक याची तृतीय विभक्ती आपल्याला लिहायची आहे. काय घेणार आपण? बालक येणं. कसं येईल? बालक 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 प्रथमा बालक बालक येणं. इथे प्रथम एक वचन आहे म्हणून मी इकडे घेताना तृतीय एक वचन घे, बरोबर. बालक येणं. आता कर्म, इथे कर्म तृतीय विभक्तीत आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथम विभक्तीमध्ये असते, बरोबर. आता प्रथम विभक्तीमध्ये त्याच्यामध्ये तेव्हा आपल्याला याचं परिवर्तन करायचंय. पुस्तकम पुस्तकम आता करायचंय. कर्मणी प्रयोगामध्ये या तयार करून आता करायचंय. कर्मणी प्रयोगामध्ये या तयार करत असताना या ठिकाणी काय होतं? तर मूळ धातू अधिक य प्रत्यय अधिक आत्मनेपदी योग्य ने प्रत्यय. काय नियम आहे? मूळ धातू अधिक य प्रत्यय अधिक आत्मनेपदी योग्य ते प्रत्यय. आता हे घेत असताना आपल्याला काय करावं लागेल? तर याच्यामध्ये मूळ धातू नाही, मूळ धातू आहे, पर्ण धातू आहे. य प्रत्यय अधिक आत्मनेपदी योग्य ते प्रत्यय. आता आत्मनेपदी योग्य ते प्रत्यय म्हणजे काय करावं लागेल? इथे पुस्तकम एक वचन आहे. काय आहे? एक वचन आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक आत्मनेपदी निवडताना एक वचन निवडावं लागेल. आणि एक वचनी प्रत्यय आहे ते इथे अंते प्रथम पुरुष. से हे लट लकार आत्मनेपदाची प्रत्यय आहे. परत एकदा सांगतो, लट लकार आत्मनेपद प्रत्यय आहे. ते इथे अंते प्रथम पुरुष. से इथे मध्यम पुरुष. ई वये महे उत्तम पुरुष. आलं लक्षात? याच्यावर आपलं क्रियापद या ठिकाणी तयार झालं.
वाक्यते. आता हे कसं झालं, कर्मानुसार क्रियापदान, कर्मानुसार क्रियापदान. पालगे पुस्तकम पंजले. समजला आवाज. काय येणार आहे ते लक्षात घ्या. परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य दिलेलं असेल आणि वाक्यावरून आपल्याला फक्त वाच्य परिचयम करोतु, वाच्य परिचयम लिखत असा प्रश्न आहे. वाच्य परिचयम लिखत म्हणजे काय, त्या वाक्याचं फक्त वाच्य लिहायचं आहे. तो आहे कर्तृवाच्यम आणि कर्मवाच्यम. मग तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं आहे, वाक्य कसं आहे. जर वाक्यामध्ये कर्त्याची प्रथम विभक्ती असेल तर कर्म द्वितीय विभक्तीत असेल आणि क्रियापद जर तशाप्रमाणे बदलणारे असेल तर ते कर्तृवाच्यम असले. आणि जर कर्त्याची तृतीय विभक्ती असेल, कर्माची प्रथमा विभक्ती असेल आणि क्रियापद जर कर्मानुसार बदलणारे असेल आणि त्याच्यामध्ये जर आत्मनेपदी प्रत्ययाचा वापर केलेला असेल तर त्या ठिकाणी ते कर्मवाच्यम असते.